ते कसं आहे दिलीप, ते बरोबर आहे. ते पॉलिसी गिलिशीचं काम आहे, पॉलिसी काढतं लोकांचे आहे ते. हा, तर शेतीले जोडधंदा आहे ते. कसंही नाही म्हणलं तरी तो पैसे कमावतो का नाही शेती व्यतिरिक्त. काय तो जयंतराम भाऊ, व्हायचं काय आता, विमा पॉलिसीवाला म्हणलं की लोक जवळ थांबून नाही राहिले. एवढे ते एजंट झाले, तर एजंट लोक लय भारी आहेत की नाही, लोकांना जसे भिन करतात ना, त्याच्यानं लोक आता पॉलिसीवाल्याच्या जवळ थांबत नाहीत. माझ्यासारखा एखादा जुना माणूस भरोश्याचा येते असते म्हणून लोक माझ्यासारख्या जवळून काढतात. हो ना, पॉलिसीवाले लय झाले, विमा पॉलिसीवाले लय जण झाले का नाही. तर त्याच्यानं आता लोक परेशान झाले तर त्याले. आणि ते पकडलं की त्याचे लयच फायदे सांगते, तर लयच फायदे सांगतात ना. आपण जिथं असल्यापेक्षा मेल्यावर जास्त किती फायदे आहेत याचंच सांगतात ते. हो हो, बरोबर आहे ते, बरोबर आहे. जित्याचे फायदे कमी मिळाल्यावर जास्त सांगते ते. कसं आहे मग, ते जे आहे ते आहे सांगा, जे खरं आहे ते सांगा. असं आपली विमा पॉलिसीच आहे आपलं. आता पहिले आपल्या परिसरात मीच एकटा होतो विमा एजंट. बाकी कोणी होतं का आपल्या इकडे? कोणीच नव्हतं. मग बा इकडे किती लोकांच्या पॉलिसी आहेत. 25-30 वर्ष झाले ना विम्याचं काम करून राहिलो मी. हे लोक आता नवीन येत नाही उतरले, तर कोणाचे पैसे भरते, कोणाचे भरत नाहीत, कोणाचे बुडून टाकते. लोकांना काही पावत्या देत नाहीत, काही नाही. चालले आपले. मग ते लोक अशानं भरोसा ठेवणार आहेत त्याच्यावर? भरोसा नाही ठेवत ना त्याच्यावर ते लोक. मग त्याचं काय हे होणार आहे? बरोबर आहे का नाही जानकीराम भाऊ? हो, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. का सदा भाऊ, तुम्ही सांगा. नाही तर माबद्दल एखादी गोष्ट आली का तुमच्या कानावर ऐकू, की नाही बा यानं याचे विम्याचे पैसे खाल्ले, विम्याचे पैसे भरलेच नाहीत, हो त्याला खोटी पावती दिली, असं काही माबद्दल आला तुमच्या कानावर कवा? हा, नाही 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 नाही, अजूनही नाही आलं, कवाच नाही आलं, कवाच नाही आलं त्याबद्दल ऐकू. तू आहे ना लोकांच्या भरोशाचा माणूस आहे, तू भरोशाचा आहे तू. मग तसं पाहिजे ना. येरीच का आपल्याला त्या क्षेत्रातले बरेचसे पुरस्कार भेटले तर. हा, तालुक्यात काय जिल्ह्यात नाव निघते ना माय विम्याच्या बाबतीत. तालुक्यात म्हणतात तुम्ही, जिल्ह्यात जिल्ह्यात अवघ्या जिल्ह्यात नाव निघते ना विम्याच्या बाबतीत. त्याला एखादा आपल्या सगळ्या गावकरी मंडळी कोणता सत्कार ठेवायला पाहिजे. सत्काराचं नाही म्हणत मी, सत्काराचं नाही म्हणत. काय बा, कायच्यासाठी सत्कार आहे बा याचा? हा, काय कोणता पराक्रम गाजवला का, काय केलं का, काय म्हणता याला? हा, सांगू बाबा, ते विम्याच्या गोष्टी आहेत ना, एजंट आहे का नाही विम्याचा, तर यानं लय पॉलिसा काढल्या. यानं प्रामाणिकपणानं काम केलं, इमानदारीनं काम केलं, तर त्याचं ते हे सांगून राहिला, त्याचा कार्याचा परिचय देऊन राहिला का नाही ते. तर ते त्याच्याबद्दल म्हणते, माय नाव जिल्ह्यातही कोणी काढते म्हणते, तालुक्यात काय जिल्ह्यातही काढते म्हणते कोणी नाव. अशा गोष्टी सुरू आहेत आमच्या. बाबा कोणता इमान गिमा रे, कायचं काय चालले आपले. लोकाले भिन करता, परेशान करता. माणूस नाही थांबत ना तुमच्याजवळ. हं, चालले आपले ते. याचे हे फायदा होतील, अपघात झाल्यावर हे फायदा होते, गेल्यावर हे फायदा होते. असे निरा तुमचे म्हणजे सरे दुःखाचेच फायदे आहेत. नाही ना, पण ते एक बचत होते ना हो झंगू बाबा भविष्यासाठी. ते काही हो का नाही, अपघात हो का नाही हो का काय हो, पण भविष्यासाठी बचत होते ना या. काय करतो बचत करून? इथे सध्या आज पोटाले भाकर नाही भेटत, सकाळसाठी काय सोय करून ठेवायची? लेकरायचा काय भरोसा? 5 लाख भेटतीन 10 वर्षानं, 15 वर्षाने 20 लाख भेटतीन, हे भेटन आणि ते भेटन. लेकराचा काय भरोसा? म्हातारपणी काय करतं मग? म्हातारपणी काय करतं? हो, ठेवायला पाहिजे बचत जराशी, पण एवढंही नाही ना. आलेले पैसे विम्यातनी मला नाही बा पटत ते धंदे. नाही सांगू बाबा, म्हातारपणासाठी येते साठी काही सोय साहेब ठेवा लागते करून. आणि त्यातनी काही एखादी मोठी बिमारी हे ते आली म्हणजे असं काही तर कोणती याची पॉलिसी असते का नाही, तर ते कामी येते मग अशा वक्ती. हो, बरोबर आहे म्हणा तुमचं, बरोबर आहे. पण इकडे सगळं हे ते करून पैसे जर उरले तर मग होते ते. इथे कास्तकाराजवळ रुपया उरत नाही, त्याचं त्याला भागत नाही. 2 टाइम काय करावं हे त्याला समजत नाही. आणि त्याला कुठे काय कोणती पॉलिसी काढावं काय करावं. हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. माहीत चुकलं. नाही तर काय बरोबर आहे बाबाचं बी, बरोबर आहे. कास्तकाराचं काय होते राजा, हे पॉलिसी काढलं, हे क्लेम काढ, ते क्लेम काढ, त्याचं काय होते काय नाही होत त्याचं. पहा आता झँगबाबा झाले, झँगबाबाच्या मताचे, जुन्या मताचे. बरोबर आहे झँगबाबा तुमचं, पण बाकी लोक असतात ना हो काढणारे. आता मी आता एवढे 30-35 वर्ष झाले काम करून राहिलो या क्षेत्रात मी, तर लोक काढत असतील का नाही पॉलिश्या? तवाच मी करून राहिलो का नाही, का बिनफालतू निवड्या मारून राहिलो? घरच्या भाकरी खाऊन शांत कवाळ गवयात अटकाचं.
नाही, तू बरोबर करत तू तो पोटा पाण्यासाठी ते बनवतं लोकायले. बरोबर आहे ते का? पा बनवते म्हणते जंग बाबा. पा तरी जंग बाबा म्हणतेस राजा बनवतो म्हणते लोकांना. नाही हो, फायद्याच आहे ना, फायद्याच आहे ना, कळलं ते. फायद्याच आहे ना. हो, बरोबर आहे, फायद्याच आहे. शिल्लक असलेल्या माणसाने काढावं बा, ज्याजवळ पैसा शिल्लक आहे ते आहे त्यानं काढलं तर काही हरकत नाही. पण आता इथे सारख्या कास्तकारानं समजा आता तर बरं माहित आहे वय नाही राहिलं विमा गिमा काढायचं ते. माहित आता झालं सगळं मागेल्या गौऱ्या पेंडावर. पण आता ज्याच्याजवळ उरत असतील पैसे हे ते त्याचं साहजिक आहे. पण इथे वावराच्या भरोश्यावर इकडे घरच चालवणं कठीण आहे. इथे दवाखाने बिमाऱ्या आणि ते सुसू देत नाहीत. कोणत्या पॉलिशा काढतन काय करतन काय हे ते. चुकलं असन तर सांग बा मले तू. नाही, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे सांगा बाबा, काही नाही, बरोबर आहे तुमचं. तेच तर म्हणून राहिलो मी. जाऊ द्या ना बाबा, ते का आपल्याला का पॉलिसी काढ म्हणते का काय म्हणते, काय आपण उगाच हे का त्या करायच्या आहे का नाही? हो ना, हे बरोबर आहे म्हणा.